शब्दमन आणि प्रेम. शुभ क्रिया. हं. पार्ट आहे 337. पार्ट 336 मध्ये बघितलं होतं आपण. शुभ घरी आल्यानंतर लॅपटॉपवर काम करत बसतो आणि क्रिया बेडरूममध्ये झोपते. सो मग काही वेळाने क्रिया उठून मस्त दोघांसाठी चहा करते आणि तसंच शुभला देते आणि मग दोघे बाल्कनीत जाऊन चहा घेत गप्पा मारत असतात. सो आता पुढे बघू. तर क्रिया हे ऐकून स्माईल करते आणि मग अचानक असं सीरियस होत बोलते, की "तुला माहिती आहे बेबी, मी हॉस्पिटलमध्ये होती ना, तर तेव्हा असंच वाटायचं, की मी नॉर्मल लाईफ कधी जगू शकणार की नाही, बिकॉज जो त्रास मला व्हायचा, तो त्रास इमॅजिन पण करू शकत नाही." तर शुभ पटकन क्रियाला जवळ घेत बोलतो, "क्रियू, जेव्हापर्यंत मी आहे ना, तेव्हापर्यंत तुला काहीही होणार नाहीये. सो तू असं निगेटिव्ह विचार करणं बंद कर. कळलं का?" "हां, हां." तर क्रिया हो बोलत तसंच हग करते आणि बोलते, "थँक यू सो मच बेबी, मला इतकं सपोर्ट करण्यासाठी." लाइक खरंच इतका परफेक्ट पार्टनर असूच शकत नाही. बिकॉज तू ना मला अगदी बेबीसारखं जपतो. मनाला हवं ते करू देतो, वागू देतो. तर शुभ बोलतो, "पण बेबी, आधी तुला खूप रिस्ट्रिक्शन्स लावले होते ना, ज्यामुळे तुला खूप त्रास व्हायचा आणि आपली भांडणं पण व्हायची आणि मग तू खूप रडायची आणि तुला कधी काही करूच दिलं नाही मी मनासारखं." तर क्रिया बोलते, "हो, हे सर्व अगदी बरोबर आहे. पण मला जेव्हा जो त्रास व्हायचा, तो या सुखात मला काहीच वाटत नाही. बिकॉज तेव्हा आपण न्यूली भेटलो होतो. सो स्टार्टिंगला तो ट्रस्ट इश्यूज असतात आणि तो खूप जास्तच पॉझिटिव्ह होता, तर त्यामुळे ते वागणं बरोबर होतं. पण आता जे वेळेनुसार वागणं बदललं आहे आणि जसं तो आता ट्रस्ट करतो आणि पूर्ण रिस्ट्रिक्शन्स काढून टाकला आणि आज फुल फ्रीडम आहे मला. लाइक घरी गेल्यानंतर सुद्धा सो आय एम सुपर हॅपी." तर शुभ बोलतो, "हो, बरोबर." तर क्रिया बोलते, "आणि तू कामात होता ना, मग असं इथे माझ्यासोबत येऊन काय बोलत बसला मस्त? काम लक्षात नाही का?" तर शुभ बोलतो, "काम होत राहील गं, पण असं क्रियूसोबत स्पेशल वेळ घालवणं हे जास्त आवडतं मला." तर क्रियाला अचानक आठवतं, की मागे नवीशा कोणत्या फ्लॅटमधून बोलली तुला. तर तसंच विचारते शुभला, तर शुभ तसंच त्या फ्लॅटकडे बोट दाखवत सांगतो, की "तो बघ, तो फ्लॅट, तिथून बोलली ती." तर क्रिया बोलते, "बापरे! किती ती हौस तिला. इतक्या लांबून कशी काय बोलू शकते ती मूर्ख?" तर शुभ तसंच क्रियाला आत घेऊन येत बोलतो, की "बेबी, चल, चल आत जाऊ आपण. नाहीतर असंच बोलत तिच्यावरून तू भांडण करशील आणि माझं काम बाकी आहे ते राहून जाईल." तर क्रिया बोलते, "नालायक, मी असं चूक नसताना नाही भांडत. सो तू उगाच तिच्यावरून मला असं काहीतरी बोलू नको हां." तर शुभ बोलतो, "ठीक आहे गं, शांत हो आता चल." सो मग दोघे हॉलमध्ये येतात, बसतात. तर 5 मिनिटने शुभच्या फोनवर मेडिसिनचा रिमाइंडर अलार्म वाजतो. तर तसंच क्रिया बघते आणि उठून जायचं बघते. तर शुभ तसंच पटकन क्रियाचा हात धरून बसवत बोलतो, की "बेबी, असं नको ना करू. तुला लवकर अगदी ठणठणीत बरी व्हायचं आहे की नाही? मग असं नको ना करू प्लीज." तर क्रिया बोलते, "यार ती मेडिसिन खूप जास्त कडू आहे. मग मला नाही काहीच खायची प्यायची इच्छा होत नाही. सो प्लीज समज ना." तर शुभ बोलतो, "बरं आपण डील करू चल. म्हणजे तू या मेडिसिन घेऊन घे आणि मग कडू लागेल, तसंच मी तुला किस करून कडूपणा काढून घेतो." तर क्रिया हसायलाच लागते आणि बोलते, की "यार तू किती जास्त फिल्मी आहेस ना, सिरियसली. हे सर्व मूव्हीमध्ये ठीक वाटतं, असं इन रिअल नाही. सो मला बनवू नको. चल बाजूला ठेव ती मेडिसिन आणि मला निवांत टीव्ही बघू दे." तर शुभ पुन्हा क्रियाच्या जवळ बसत बोलतो, की "बेबी यार प्लीज घे ना ही मेडिसिन. नको ना असा त्रास देऊ." क्रिया असं शुभला काही वेळ बघतच असते आणि मग बोलते, की "किती तू क्यूट फेस करून बोलतो ना तू. असं वाटतं लगेच ऐकावं, पण बेबी ही टेस्ट खरंच खूप वाईट आहे. सो आज नाही घेत, बाकी उद्या सकाळी घेते, ओके? आणि असं पण एक वेळचं स्किप केलं तर चालतं, प्लीज." तर शुभ बोलतो, "क्रियू प्लीज उगाच मूर्खपणा करू नको. काही चालणार नाहीये स्किप वगैरे. सांगितलं ते ऐक पटकन. घे ही मेडिसिन आणि मी नाही उठणार आहे इथून तू ही मेडिसिन घेतल्याशिवाय. सो प्लीज ही मेडिसिन घे आता." क्रिया रागात बघत असते, काही न बोलता. तर शुभ थोडं स्माईल करत लाडात बोलतो, की "बेबी प्लीज घेऊन घे ही मेडिसिन. मी तुला चॉकलेट देतो म्हणजे पूर्ण कडवटपणा निघून जाईल." तर क्रिया बोलते, "आधी मला चॉकलेट दाखव. कुठे आहे? कारण तू बोलतो पण जास्त चॉकलेट खाऊ देत नाही मला. सो प्लीज आधी दाखव." तर शुभ हो बोलून किचनमध्ये जातो. फ्रिजमधून चॉकलेट घेऊन येतो आणि देन क्रिया कसं तरी वाकडं तोंड करून मेडिसिन घेते आणि मग लगेच चॉकलेट पण खाऊन घेते. वाह!
तर शुभ बोलतो, "कमीत कमी 5 मिनिटांनी तरी खायचं होतं गं. असं मेडिसिन घेतल्यावर लगेच खायचं नसतं ते." तर क्रिया बोलते, "हां, हां, असू दे. मेडिसिन घेतली ना मी, मग झालं. आता बस शांत. यावर पुन्हा चर्चा नको आहे मला प्लीज." तर शुभ बोलतो, "ठीक आहे, शांत आहे मी, पण तू असं चिड करू नको आता." "हो का?" सो मग इव्हनिंग होत आलेली असते आणि तेव्हा डॉक्टरचा कॉल येतो शुभला. तर शुभ ते बघताच क्रियाला बोलतो, की "बेबी, मी येतो थांब हां." तर क्रिया विचारते, "का? काय झालं? कोणाचा कॉल आहे? बघू दे मला." तर शुभ बोलतो, "अगं माझ्या क्लायंटचा आहे गं." तर क्रिया ठीक आहे बोलून बसलेली असते हॉलमध्ये आणि शुभ जातो बेडरूममध्ये आणि रिसीव्ह करून हॅलो बोलतो. तर डॉक्टर बोलतात, "हॅलो शुभ, तुम्हाला टेस्टबद्दल सांगायचं होतं." तर शुभ थोडा घाबरून जातो आणि तसंच बोलतो, की "हां, हां, बोला सर." काय रिपोर्ट्स आहेत? काय टेस्टचे रिझल्ट आहेत? तर डॉक्टर बोलतात, "बघा ब्रेन स्कॅनमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसतोय, पण माझा रिकमेंडेशन आहे की क्रियाला कॉग्निटिव्ह थेरपी स्टार्ट करायला हवी. कारण ती तिच्या मेमरी आणि मेंटल हेल्थसाठी खूप इम्पोर्टंट आहे." तर शुभ घाबरत बोलतो, "पण डॉक्टर कोणती सीरियस इश्यू तर नाहीये ना?" तर डॉक्टर बोलतात, की "नाही, नाही, असं काही नाहीये. सो तुम्ही जास्त काळजी करू नका. पण थेरपी इम्पोर्टंट आहे. पुढच्या आठवड्यात क्लिनिकमध्ये डिटेल्ड असेसमेंटसाठी यायचं आहे." तर शुभ बोलतो, "ठीक आहे डॉक्टर, मी क्रियाला घेऊन येतो." तर डॉक्टर बोलतात, "आणि हो शुभ, तिला हळू-हळू सांगा थेरपीबद्दल घाबरू नये म्हणून." तर शुभ हो बोलतो आणि कॉल कट होतो. तर कॉल कट नंतर शुभ तसंच काही वेळ विचार करत बसतो, लाइक क्रियाला कसं सांगू आणि ती पुन्हा टेन्शन घेतली तर त्रास वाढेल तिचा आणि ओव्हरथिंक वगैरे करू शकते ती. पण तिला सांगणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण थेरपीसाठी घेऊन जाताना ती असंच येणार नाही आहे. करेक्ट. सो मग तसंच शुभ नॉर्मल होतो आणि हॉलमध्ये येतो फेसवर हलकी स्माईल घेऊन. तर क्रिया बघतच बोलते, की "ओहो! क्लायंटमुळे चेहऱ्यावर स्माईल आहे मीन्स काहीतरी चांगलं होत आहे. काय झालं सांग मला." तर शुभ येतो क्रियाजवळ बसत हातात हात घेत बोलतो, "बेबी सॉरी. तो कॉल डॉक्टरचा होता, क्लायंटचा नाही आणि ते हे बोलत होते, की तुला कॉग्निटिव्ह थेरपी स्टार्ट करायला हवी तुझ्या रिसेंट टेस्टनुसार आणि ते हेही बोलले, की काळजी करण्यासारखं काही नाहीये. फास्ट रिकव्हरीसाठी केली जाणारी ही एक थेरपी असणार आहे." बस दॅट्स इट. तर रिया बोलते, "मग तू खोटं बोलून का गेला तिकडे बोलायला? म्हणजे सीरियस काही असतं तर तू मला सांगितलं नसतं आणि सीरियस नाहीये म्हणून तू मला सांगत आहेस ना? हे असं वागतो ना तू म्हणूनच मला राग येतो. माझ्या तब्येतीबद्दल माझ्यापासून का लपवून ठेवायचं असतं तुला? हेच नाही कळत मला. आज ना उद्या कळेलच मला, मग का लपवायचं असतं?" तर शुभ तसंच क्रियाला शांत करत बोलतो, की "अगं असं काही नाहीये. तू ओव्हरथिंक नको करायला आणि त्या ओव्हरथिंक करण्यामुळे जे बोलते ते मला सहन होत नाही बस. बाकी काही नाही लपवण्याचं कारण." तर प्रिया हात जवळ घेत आणि सॅड फेस करत बोलते, की "जाऊ दे सोड. मला नाही बोलायचं तुझ्याशी आता." तर शुभ स्माईल करत बोलतो, "हो का? माझ्याशी नाही तर मग त्या थेरपिस्टशी बोलायचं आहे का?" तर क्रियाला राग येतो तर तसंच शुभला रागात बघत बोलतो, की "उगाच मार्काची कामं करू नको हां. आणि मला नको आहे कुठली थेरपी प्लीज. मी होईन अशीच बरी." तर शुभ तसंच क्रियाचा फेस लाडाने पकडत बोलतो, की "सॉरी बेबी, मी खरंच सॉरी. मी जस्ट मस्करीत बोललो. आणि तुला ही थेरपी घ्यावीच लागेल कारण त्याशिवाय लवकर बरी कशी होणार माझी क्रियू, लाडकी क्रियू." नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 338 मध्ये बघणार आहे आपण ह्यावर क्रिया काय बोलते आणि कशी रिॲक्ट होते आणि त्यानंतर शुभ परत कशी समजूत करतो आणि क्रिया यासाठी ॲग्री करेल का? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय-काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर एंड एडिटर शुभ वासेकर.